रात्र काळी आणि शांत होती. पश्चिम महाराष्ट्रातलं दुर्गाव नावाचं एक लहानसं गाव पेकड्यांनी, ऊसाच्या शेतांनी आणि पावसाच्या थेंबांनी व्यापलेलं. गावात सगळीकडे धुक्याचं आवरण, कुत्र्यांच्या भुंकण्याचे आवाज आणि अधूनमधून डोंगरावरून येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळका. त्या रात्री 11:30 वाजता गावच्या शेवटच्या टोकाला असलेल्या जुन्या विहिरीजवळ एक किंकाळी ऐकू आली. लोकांना दुसऱ्या दिवशी कळलं, शांभवी नावाच्या बाईवर हल्ला झाला होता. ती गावातल्या प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. 15 वर्षांपासून ती विधवा होती, पण तिचं आयुष्य शांत आणि एकटं चाललं होतं. शांभवी बेशुद्ध अवस्थेत सापडली. तिच्या अंगावर ओरखडे होते, कपडे फाटलेले होते, पण ती जिवंत होती. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. 5 जण आलेत म्हणे. कोण असतील? त्या विहिरीजवळ गेलीच कशाला होती रात्री? गावातल्या सगळ्या बायकांमध्ये भीती पसरली. पोलीस आले, पंचनामा झाला आणि केस दाखल झाली. सब इन्स्पेक्टर समीर पाटील यांनी तपास हाती घेतला. समीर पाटील यांना गावात येऊन 3च दिवस झाले होते. ते बुद्धिमान, शांत आणि थोडं वेगळं विचार करणारे अधिकारी होते. त्यांनी शांभवीला भेटलं. शांभवीताई, तुम्ही काही ओळखू शकलात का कोण होते? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. धुकं खूप होतं, चेहरा दिसत नव्हता, पण एकाचा आवाज ओळखीचा वाटला. कोणाचा? ती थांबली. डोळ्यात पाणी आलं. तो गजानन. गजानन गावातला दबंग शेतकरी होता. राजकारणात पाय रोवलेला. पोलिसांना नाव ऐकूनच धक्का बसला. गजानन म्हणाला, साहेब, ही बाई माझं नाव घेतीये कारण मी तिला शाळेच्या जागेवरून हटवायला सांगितलं होतं. ती जागा पंचायतची आहे, पण ती स्वतःचं म्हणते. समीरनं काही बोललं नाही, फक्त शांत नजरेनं त्याच्याकडे पाहत राहिला. त्याचं लक्ष गजाननच्या हातावर गेलं. नखांखाली थोडं रक्त सुकलेलं होतं. हे काय आहे? काल शेतात जखम झाली साहेब. समीरनं नोंद घेतली, पण थेट अटक केली नाही. धुक्यातलं रहस्य पुढच्या काही दिवसात तपास वेगळ्याच दिशेनं गेला. गावातील तरुणांनी सांगितलं, त्या रात्री गजाननबरोबर आणखी 4 जण होते. सगळे दारू पिऊन फिरत होते. समीरनं एक एक करून चौकशी केली, पण कुणीही कबुली दिली नाही. शांभवी अजूनही हॉस्पिटलमध्ये होती. एक दिवस ती थोडी शुद्धीवर आली तेव्हा म्हणाली, साहेब, त्या रात्री कुणीतरी माझ्या घरातून मला बाहेर बोलावलं होतं. शाळेत आग लागली असं सांगितलं होतं. समीर म्हणाला, म्हणजे ओळखीचं कोणीतरी? ती हळू आवाजात म्हणाली, हो, पण त्याच्याबद्दल बोलायची हिंमत नाही. समीरने शाळेतल्या मुलांशी, गावातल्या लोकांशी बोलून काही धागेदोरे मिळवले. एक मुलगा म्हणाला, गुरुजी, त्या रात्री शाळेच्या मागच्या दरवाजातून कोणीतरी आत गेलं होतं. मला काळं जॅकेट दिसलं. समीरने शाळेच्या मागच्या अंगणात तपास केला. धुळीतून पावलांचे ठसे मिळाले आणि एक अर्धवट फाटलेलं काळं जॅकेट गजाननचं नव्हतं. ते शाळेतल्या पद्माकर नावाच्या क्लार्कचं होतं. समीरने पद्माकरला चौकशीसाठी बोलावलं. तू त्या रात्री कुठं होतास? घरी साहेब. तुझं जॅकेट शाळेत कसं? तो घाबरला. साहेब, मी फक्त तिला मदत करायला गेलो होतो. मदत की काहीतरी लपवायला? त्याने डोळे मिटले. मग हळू आवाजात म्हणाला, साहेब, त्या रात्री गजानन आणि त्याचे 4 साथी आले होते. मी त्यांना रोखायचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझ्यावरही हल्ला केला. आणि तू पोलिसात तक्रार केली नाहीस? भीती वाटली साहेब. गजानन खूप प्रभावशाली आहे. समीरने त्या चौघांना पकडलं. चौकशीत कबुली मिळाली की गजाननने सगळं रचलेलं होतं. शांभवीने ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराचा विरोध केला होता म्हणून तिचा आवाज दाबण्यासाठी हल्ला झाला. पण जेव्हा अटक करायची वेळ आली, गजानन पळून गेला. त्याची कार कोल्हापूरच्या दिशेनं गेली, पण नंतर ती सापडली रिकामी, विहिरीजवळ उभी. गावात अफवा उठल्या, तो आत्महत्या करून मेला. नाही रे, तो परदेशात गेला.
पण खरा उत्तर कुणालाच मिळालं नाही. 2 वर्षांनी शांभवी पुन्हा शाळेत परतली. ती मजबूत झाली होती, मनानं आणि शरीरानं दोन्ही. एके दिवशी शाळेच्या गेटसमोर एक माणूस उभा होता. चेहऱ्यावर दाढी, डोळ्यांत काळा चष्मा. ती जवळ गेली. तो शांतपणे म्हणाला, "तुम्ही मला ओळखलात का?" शांभवीच्या डोळ्यात भीती आणि ओळख दोन्ही दिसले. तो हसला. "धुक्यात सगळं लपवता येत नाही." ती काही बोलायच्या आधी तो गर्दीत गायब झाला. त्या रात्री शाळेच्या भिंतीवर कोणीतरी लाल शाईने लिहून गेलं, "खेळ अजून संपलेला नाही. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका." धन्यवाद.